12 फेब्रुवारी संपूर्ण देश थांबणार, कारण आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 4 नवीन कामगार संहितांविरोधात आणि नव्याने जाहीर झालेल्या भारत अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. 10 केंद्रीय कामगार संघटना आणि शेकडो शेतकरी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. पण हा बंद खरोखरच कामगारांच्या हक्कासाठी आहे का, की यामागे वेगळीच राजकीय रणनीती दडलेली आहे? केंद्र सरकारने 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन संहितांची अंमलबजावणी केली आहे. संघटनांचा आरोप आहे की या बदलांमुळे खासगीकरणाला चालना मिळेल, वेतनवाढ मंदावेल आणि कामाचे तास वाढतील. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेससह अनेक संघटना यात सहभागी आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान सभेनेही पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात माकपने संपाला समर्थन जाहीर केलं आहे. या बंदमुळे बँक सेवा अंशतः विस्कळीत होऊ शकतात, तर काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूकही प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.